Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. आगामी निवडणुका एकट्यानं लढायच्या की कोणाला सोबत घ्यायचं हे लवकरच ठरवणार. शरद पवारांची माहिती आहे. तर राष्ट्रवादीत कधी फूट पडेल असं वाटलेलं नव्हतं. पवारांकडून ही खंत व्यक्त. 2-3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. आगामी निवडणुकीमध्ये 50% बहिणींना निवडून द्या. शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून राजीनाम्याचा संकेत. पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांचं विधान. जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय आहे समजून घ्यावं लागेल. जयंत पाटलांवरील प्रश्नावर फडणवीसांचं सूचक विधान. जयंत पाटलांनी पक्ष संघटनेचं काम प्रामाणिकपणे केलंय. प्रमुख सहकाऱ्यांसोबत त्यांच्याशी संवाद साधणार. कित्येक तालुका आणि जिल्ह्यात नवीन फळी तयार करायच्या आहेत. पवारांचं विधान. माझ्याकडे कोणतंही पद नाहीये. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून रोहित पवारांचं विधान. सोडून गेलेल्यांवर मी टीका करत नाही आणि ज्यांनी जो मार्ग निवडलाय त्यांना शुभेच्छा. वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य. काहींना खूप घाई झाली आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निलेश लंकेंचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांवर निलेश लंकेंचं सूचक वक्तव्य. सहन करायला शिका. आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतात. आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. एनसीपीच्या वर्धापन दिनी खासदार सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस. एखादं वक्तव्य किंवा स्टेटस क्षणापुरतं असतं. त्या क्षणाच्या भावना त्याबद्दल त्याच सांगतील. सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर रोहित पवारांचं वक्तव्य. पवारांनी पक्षाला कुटुंबाप्रमाणे सांभाळलंय. 26 वर्ष पक्ष एक वटवृक्षाप्रमाणे सांभाळलं. अमोल कोल्हे यांच्याकडून पवारांचं कौतुक. अजित पवारांसोबत जाण्यासंदर्भात पवार आणि जयंत पाटलांशी कोणतीही चर्चा नाही. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील तेव्हा पाहू. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. भाजपला सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार आहे. खरी राष्ट्रवादी आमचीच आहे. त्यांनी आमच्याकडे यावं. आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये बॅनर. शरद पवार आणि अजितदादांच्या मनोमिलनाचे हे बॅनर. बॅनरवर अजित पवार आणि पवारांचा एकत्र फोटो आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ईडीचा मोठा दणका. सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. म्हैसूर शहर विकास प्राधिकरण घोटाळ्यात ईडीची ही कारवाई. मोदी सरकारमध्ये राज्यात रेल्वेचे 2.25 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प. आत्मनिर्भर भारतचे विकसित भारत अशी 11 वर्ष. फडणवीसांचं हे पुस्तकाचं प्रकाशनादरम्यान विधान आहे. मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरोधात लढायला तयार आहे. प्रकाश महाजनांनी राणेंविरोधात दंड थोपटलाय. मला लेचापेचा समजू नका. मी कणकवलीमध्ये येतो. करायला लावा उलट्या. प्रकाश महाजनांचा राणेंवर पलटवार. महाजनांची इच्छा असल्यास ते जिथे असतील तिथे मी पोहोचेन. महाजनांमध्ये काय दम आहे ते मी बघेन. प्रकाश महाजनांना मी महत्त्व देत नाही. नारायण राणेंचं वक्तव्य. आम्ही चिरीमिरींना ओळखत नाही. नितेश राणे यांचं प्रकाश महाजनांना उत्तर. अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं आंदोलन. चांदूर बाजार तहसील कार्यालयावर मुंडन आंदोलन. कर्जमाफी करण्याची मागणी. साताऱ्याच्या पाटणमध्ये ज्येष्ठ काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील यांची भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण, उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. संपूर्ण सातारा जिल्हा भाजपमय करू. सत्यजित पाटणकरांच्या प्रवेशावेळी उदयनराजेंकडून विश्वास व्यक्त. पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचाच बालेकिल्ला. उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य. सांगलीतील विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश. वैभव पाटील हे माजी आमदार सदाशिवराव पाटलांचे पुत्र आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 6 महिने पूर्ण. आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. आंधळेला अटक न झाल्यास मस्साजोगमध्ये आंदोलन होण्याची शक्यता आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. इम्तियाज जलील एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. जलील संजय शिरसाट यांना दिलेल्या भूखंडाचा जाब विचारणार. एमआयडीसीच्या या विभागीय कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या शिष्टमंडळाकडून रेल्वे अधिकाऱ्यांची भेट. अविनाश जाधव यांच्याकडून प्रवासी संघटनांच्या समस्या जाणून घेण्याची मागणी. कालसारख्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. राज्य सरकार प्रयत्न करेल. गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये वेळेत बदल केले जातील. भाडेवाढ न करता एसी लोकल देण्याचा विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची ही माहिती.
मुंब्रा दुर्घटनेनंतरही प्रवाशांचा लोकलला लटकून प्रवास. कालचा मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली स्थानकावर एसी लोकल ट्रेनमध्ये गर्दी. 8:56 एसी लोकलमध्ये चाकरमानी आणि प्रवाशांचा गर्दी एकत्र करत गोंधळ झाला. प्रवाशांच्या गर्दीमुळे दरवाजेच बंद होण्यात अडथळा आला. एसी लोकल तब्बल 12 ते 15 मिनिटं स्थानकावरच थांबली होती. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.